विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी जर पाहिलं तर आई एकवीर या संघाने मात्र इथं घोषणा केली आहे, गणपती बाप्पा मोरया. दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पहिली आघाडीची जोडी या ठिकाणी दाखल होते. सचिन त्याच्या समवेत पाहायला भेटलं तर मंगेश आगे. पहिली विस्फोटक जोडी. मागच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली या दोन्ही खेळाडूने, तीच कामगिरी आता देखील करावी लागेल. सचिन आणि मंगेश. चला आई एकविरा आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. व्हाईट जर्सी लेदर बॉल क्रिकेट खेळाडू थोडंसं लांबून पळा. प्रशांत बॉलरचं नाव सांगा. मंगेश. थँक्यू लेदर बॉल क्रिकेट खेळाडू. आमच्या मुंबईचं, आमच्या महाराष्ट्राचं, आमच्या हिंदुस्थानाचं भविष्य आमच्या समोरून धावताना वॉर्मअप करताना आम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की या क्रॉस मैदानामध्ये जर पाहिलं तर एका बाजूला मोठे मोठे खेळाडू आपण प्रॅक्टिस करताना आपण पाहिलंय. कारण की ह्याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर सरफराज खान, मुशीर खान, मुंबईसाठी खेळणारे खेळाडू ह्याच मैदानामध्ये दिवस रात्र प्रॅक्टिस करताना आपण त्यांना पाहिलेत. आणि ह्याच मैदानामध्ये पहा हे सर्व नन्हे मुन्ने खेळाडू वॉर्मअप करताना पाहायला मिळत आहेत. कारण की भारताचं भविष्य, हे मुंबईचं भविष्य आहे. या ठिकाणी पहा कसे हात वर केले जात आहेत. हा वॉर्मअप आहे. कारण की आता सध्या जर पाहिलं तर सुट्ट्या देखील मुलांना लागल्यात, त्यामुळे त्यांच्यासाठी एक प्रकारे समर कॅम्प आहे. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. महामानव चषक 2026चा हा महत्वपूर्ण सामना. सेमीफायनल क्रमांक 2. गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश ऑन स्ट्राईक, सचिन नॉन स्ट्रायकर. यस लेट्स प्ले सर. मॅचला करूया आणखीन एक सुरुवात. जरा सेमीफायनल साठी जोरदार टाळ्या वाजवूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छा देताना सांगूया की चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे. पहिला बॉल या ठिकाणी अप्रतिम हाताळला जातोय. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. मंगेश या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिला बॉल मलिंगा स्टाईलने फिरवला जातो या ठिकाणी. पहिला बॉल डॉट बॉल. 4 ओव्हरचा सामना. सेमीफायनल क्रमांक 2 खुल्या गटातील. एका बाजूला स्वामी 11, एका बाजूला आई एकविरा. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू वरती बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. बॉल वरती प्रशांत बोर्ड पाहायला मिळतील. फेकी येईल तोपर्यंत 2 धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं खुललंय. आणखीन एक आडवा बॅटने बॅकवर्डला फाईन लेग मध्ये खेळलेला स्ट्रोक. त्या ठिकाणी खेळाडू जाताना फेगाने पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय.
या ठिकाणी धावा मिळतील त्या दोन म्हणजे फेकी अप्रतिम पाहायला मिळते. फेकीमध्ये कुठल्या प्रकारे चुकी होताना पाहायला भेटत नाहीये, कारण की बरेचसे खेळाडू जर पाहिले तर फाईन लेग मध्ये सराव करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करतोय गोलंदाज. प्रत्येक बॉल जर पहा मलिंगा स्टाईलने वेगवान पद्धतीने हाताळले जात आहेत. या ठिकाणी जर पाहिलं आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या वरती 4 पाहायला मिळते टीम स्वामी 11 या संघाची. आणखीन एक बॉल चांगला, परंतु पंच इंटरेस्टेड असेल आमच्याकडे वळण्यामध्ये. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. आली आहे एक अतिरिक्त धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे मंगेश या गोलंदाजाने. चांगला वेग देखील पाहायला मिळतोय. आणखीन एक जर पाहिला तर मारायचा कुठे होता, बॉल गेला कुठे. एक धावा कशीही आली आहे. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी कॉलिंगसाठी प्रेक्षकांमधून आवाज येतोय, परंतु त्या ठिकाणी इंटरेस्ट येत नाहीयेत. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती 6. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 1. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत भुवड, ज्याने 2022 ते 24 मध्ये अप्रतिम खेळी केली होती. तो प्रशांत भुवड आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक, थोडेसे पुढे सरसावले, डीप मध्ये मारण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने त्या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. फेकी देखील तितकी चांगली. म्हणजे ठीक आहे, ओव्हर क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती. बिनबाद टीम स्वामी 11. चला स्पीडअप करा, विनंती असेल टीम मीटिंग घेऊ नका. आई एकविरा संघ आपल्यास विनंती, आपण टीम मीटिंग घेऊ नका. लगेच आपण गोलंदाज दाखल करा. 7 झालेत. नाही, बॉलिंगला निलेश आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी निलेश दाखल होताना पाहायला मिळते. संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट गोलंदाजी करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. जरूर दुसरी ओव्हर आहे, परंतु त्यांनी लगेच दुसरी ओव्हरच आपल्या खांद्यावरती घेतली आहे. कर्णधार निलेश या ठिकाणी पाहायला मिळतील. पाहूया निलेशच्या गोलंदाजीवरती. आता ऑन अ स्ट्राईक जर पाहिलं तर मंगेश आगे आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली, आता देखील करावी लागेल. स्ट्रेट ऑन अ ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. बॉल वरती खेळाडू येईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. आणखीन एक चांगला शॉट मंगेशच्या बॅटमधून. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, पाहत बसतील आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषाच्या पलीकडे. म्हणजेच ही काय सध्या मुंबईत चर्चा चालू आहे ती याच खेळाडूची. दोन बॉल 15 धावसंख्या. चांगल्या बॉलला फ्लिक केलंय. पाठीच्या खाली बॉलाला फक्त दिशा दिली मनगटाच्या जोरावरती. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, तितका चांगला सन्मान. चांगल्या बॉलला चांगला फटका या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रशांत वेगाने धावताना पाहायला मिळतं बॉलवरती, कारण की महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची मॅच आहे. इथं एक एक चुकी तुम्हाला या स्पर्धेच्या कायमचं बाहेर घेऊन जाऊ शकतो अशी सिच्युएशन आहे. म्हणून या ठिकाणी पहा प्रत्येक खेळाडू
आता ह्या मॅच मध्ये चांगला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेवरून खेळाडू वेगाने धावत येताना पाहायला मिळतोय. येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. फेकी देखील या ठिकाणी चुकीची पाहायला मिळते. गरज नसताना इथे निलेशने मात्र फेकी केली आहे. 3 रन. आताच्या 3 धावा पाहायला मिळतील. एकोणीस धावसंख्या. 4 बॉलचा खेळ झाला. आतापर्यंत एकही गोलंदाजाने अतिरिक्त बॉल टाकला नाहीये. 6 जरूर आलेत. यानंतर स्वतःच्या चुकीवरती 3 धावा देखील पाहायला मिळाल्यात. आणखीन एक पुढे सरसावलेत. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉलवरती वेगाने प्रशांत भुवड जाताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. धन्यवाद के संघ केडी, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं विशेष आभार. बॅड लक म्हणावे लागेल. धावसंख्या खूप जास्त झाली होती आणि या ठिकाणी महत्त्वाचे बॅटर देखील आपल्याला पाहायला भेटले नव्हते आणि या ठिकाणी संघ केईचा संघ पराभूत होताना या स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये किती आले. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल. स्पीडअप करायचं प्लीज, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मंगेशच्या बॅट मधून खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळतील. चांगले क्षेत्ररक्षण येताना पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावपल कबड्डी 23 ऑन बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ओव्हर क्रमांक 3 साठी पाहूया गोलंदाज कोण दाखल होताना पाहायला मिळतील. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजीसाठी या ठिकाणी यतीश दाखल होताना पाहायला मिळतोय. महत्वाचा षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम भिवंडी, भिवंडीचा स्टार खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी दाखल होते. बऱ्याचशा स्पर्धा भिवंडीमध्ये गाजवले या खेळाडूने आणि तोच खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे की या खेळाडूच्या खांद्यावरती गोलंदाजीची देखील जबाबदारी आहे आणि फलंदाजी करण्याची देखील जबाबदारी आहे. यतीश ओव्हर क्रमांक 3 पहिल्या डावाचा खेळ, महत्वाची मॅच आणि या महत्वाच्या मॅच मध्ये पाहूया पहिला बॉल या ठिकाणी फाईन लेगला भिरकावून दिला. त्या ठिकाणी खेळाडू पाहिला मिळतील डीप मध्ये. आली आहे 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते 24 ऑन बोर्ड. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यतीश गोलंदाजीसाठी दाखल. भिवंडीचा आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धा भिवंडीमध्ये गाजवल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल. चांगल्या बॉलला सन्मान दिला जातोय. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईन वरती निलेश धावत जाताना पाहायला मिळतील. फेकी करतील आणि अप्रतिम अप्रतिम या ठिकाणी बॉल अडवला निलेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला बॉल. तितका स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. काय फेकी केले जात आहेत पहा. काय दूर वरून बॉल येतोय. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी प्रत्येकाची दमदार कामगिरी दाखवताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या ठिकाणी उभे आहेत. काऊ कॉर्नर रिझन मध्ये तिथून फेकी केली आहे. सर्वात लांबचं क्षेत्ररक्षक कुठलं असेल तर ते काऊ कॉर्नर. पुन्हा एकदा चांगला बॉल. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आली आहे. डॉट डिलिव्हरी. यतीश
पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. यतीश शेलार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. आणखीन एक चांगला बॉल, तितकाच चांगला फटका पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून. या ठिकाणी खेळाडू आहेत, झेल सुटली आहे. यतीश त्या ठिकाणी नाराज होताना पाहायला मिळतील, कारण की महत्वाची विकेट होती आणि महत्वाच्या विकेटवरती त्या ठिकाणी पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षणामध्ये खेळाडू तैनात होते. बॉल डायरेक्ट त्यांच्या हातातच गेला होता, परंतु ते पकडू शकले नाहीये. 29 ऑन बोर्ड. ज्या ठिकाणी विकेट होती त्या ठिकाणी 0 धावसंख्या होती, त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्यात. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक खोलवा टप्प्याचा बॉल. यतीश शेलार बॉल वरती वेगाने धावतायत. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते टीम 30 धावसंख्या झाली आहे टीम स्वामी 11 या संघाची. शेवटच्या षटकाचे निर्णायक षटक असे निर्णायक षटकाकडे गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतील प्रशांत भुवाड. ओव्हर क्रमांक 4. तर नक्की शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत भुवड पाहायला मिळत आहेत. अंतिम फेरीचा सामना आयोजकांनी 3-3 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतलाय. याची देखील आपण अंतिम फेरीत जाणाऱ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. एवढ दुपारपाळी मोटर लोडर अंतिम फेरीचा सामना हा 3 षटकांचा असेल. पहिला बॉल अप्रतिम वेगाने जातो यशरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल, पहिली डिलिव्हरी चांगली पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा बॉल पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली. यश त्यांच्या मागे खेळाडूच्या हातामध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक आडवा बॅटने या ठिकाणी खेळलेला शॉट त्या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळतील. नो मॅन्स लाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल, एक धाव पाहायला भेटेल. ऑन स्ट्राईक जर पाहिलं आता जाताना पाहायला मिळतात मंगेश आगे. आता उर्वरित 4 बॉल खेळण्याचा त्यांनी मात्र आता निर्णय घेतलाय. धावसंख्या रोखली आहे. 31 ऑन बोर्ड. एका बाजूला पाहायला भेटेल टीम आई एकविरा साजन भोईर यांचा संघ, एका बाजूला पाहायला भेटेल टीम स्वामी 11 सिद्धेश सावंत यांचा संघ. चांगला फटका, आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते, वेगाने बॉल हाताळले जातात. या ठिकाणी प्रशांत भुवड पाहायला मिळत आहेत. 2 ते 3 वर्ष या खेळाडूने नुसते गाजवले होते. डी वॉर्डचा संघ प्रत्येक सामन्यामध्ये अंतिम विजयी होत होता आणि त्या प्रत्येक मॅच मध्ये या खेळाडूला मालिकावीरचे पुरस्कार मिळाले. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी ट्रॅक वरती प्रशांत भुवड. आणखीन एक चांगला बॉल, मिस आउट स्ट्रोक. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील पहा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला जातोय. या ठिकाणी फेकी येईल तोपर्यंत 3 धावा कंप्लीट. चार बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 34. आणखीन एक स्लोवर डिलिव्हरी. या ठिकाणी पहा स्वतःच्या फॉलो थ्रू वरती काय जंप केली होती प्रशांत भुवड यांनी. बॉल जाईल तोपर्यंत फेकी पहा निलेश यांची देखील काय पाहायला मिळते. अप्रतिम फेकी पाहायला मिळते, दर्जेदार फेकी पाहायला मिळते. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बॅटिंग क्रमांक 1 पहिल्या डावातील गोलंदाज पाहायला मिळतोय प्रशांत भुवड. आतापर्यंत केलेली चांगली कामगिरी पाहायला मिळते आहे.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला भेटेल. बॉलवरती वेगाने जाताना खेळाडू पाहायला मिळतील. वेगी पाहायला मिळते आणि या ठिकाणी पाहायला भेटेल ती म्हणजे विकेट. विकेट क्रमांक 1. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे झालेत 37 झालेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंच आपण तिथेच थांबा. आपण आता बाहेर येऊ नका. लगेच नवीन बॉल घ्या आणि लगेच नवीन बॅटर आपण दाखल करा. टीम आई एकविरा. पुढचा अंतिम फेरीचा सामना हा 3-3 षटकांचा असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 3-3 षटकांचा अंतिम फेरीचा सामना असेल. चला तर दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. बॅटिंग मार्क वरती पाहिलं तर एका बाजूला पाहायला भेटेल तो म्हणजे बॅटर कल्पेश. तर आणखीन एक त्यांच्या समवेत बॅटर फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो म्हणजे यतीश. चला स्वामी 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. स्पीडअप करा प्लीज. सिद्धे सावंत. चला तर जाऊया सेमीफायनल क्रमांक 2च्या दिशेने दुसऱ्या डावाकडे.
38 धावांचा पाठलाग करायचा टीम आई एकविरा या संघाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय आपल्याला मोहन. ऑन स्ट्राईक आपल्याला कल्पेश पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक वरती यतीश माफ करा. पहिली विस्फोटक जोडी आई एकविरा संघाकडून. बघूया सुरुवात कशी केली जाईल, कारण की ऑन स्ट्राईक आपल्याला कल्पेश पाहायला मिळतोय. पहिला बॉल मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाहीये या ठिकाणी. पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, वेगाने टाकलेला बॉल आणि या वेगाच्या मदतीने डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला स्ट्रोक, परंतु या ठिकाणी धाव कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती मोहन. चांगला बॉल आलेला, परंतु या ठिकाणी मिस आउट स्ट्रोक कल्पेशच्या फॅट मधून डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धाव संख्या पहिली धाव फलकावरती पाहायला भेटेल ती 1 या आकड्यावरती. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुठला संघ अंतिम फेरीत जाणार, कुठला संघ अंतिम विजयी होणार, कुठल्या संघाला रोख रुपये 40,000चं पारितोषिक मिळणार, कुठल्या संघाला रोख रुपये 25,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार, कोण जिंकणार महामानव चषक 2026 मधील विजेता संघ. येणाऱ्या काही वेळातच आपला रिझल्ट पाहायला भेटेल. खरी कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं, आंतर ए विभाग मधून संघ दाखवला होतो तो दुपारपाळी मोटर लोडरचा संघ. तो संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न. एक धाव बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहा काय वेगाने बॉल अडवलाय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, कारण की त्या ठिकाणी ग्रास आहे आणि या ग्रासचा पुरेपूर फायदा घेताना आपल्याला पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू. लेग बाईज या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती सेमीफायनल क्रमांक 2 ऑन स्ट्राईक आपल्याला कल्पेश मोहनने आतापर्यंत इम्प्रेस केलंय गोलंदाजी मधून. धावा रोखतोय आपल्या संघासाठी वारंवार. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. आणखीन एक जर पाहिला तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. त्या डॉट बॉलच्या मदतीने फॉल क्रमांक जर पाहिला आतापर्यंत 4चा खेळ देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती स्थिरावली आहे ती म्हणजे 2 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, कारण की 38 धावा करायच्या आहेत. इतक्या इझी नाही आहेत, कारण की टीम स्वामी 11 यांच्याकडे गोलंदाज आहेत वेगवान. आणखीन एक मोठा स्ट्रोक कल्पेशच्या बॅट मधून आलाय. पट्ट्यात पाठवले थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येताना पाहायला मिळतो या ठिकाणी. वाघ तो लेदर बॉल द्यायचा आहे. सूरज तो लेदर बॉल द्या. 6 धावांसाठी कल्पेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आसमानी फटका. 6 धावांसाठी षटकार. मंगेश होते त्या ठिकाणी, त्यांनी प्रयत्न केले होते, परंतु बॉल थोडासा लांब पडला. शेवटचा बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक पायावरती आदळताना पाहायला मिळतो. बॅटची एज जरूर लागली, परंतु त्या ठिकाणी एक धावा पाहायला भेटते. म्हणजेच काय एक षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल टीम आई एकविरा कशेळी या संघाला.
चला जाऊया ओव्हर क्रमांक 2 कडे. गोलंदाज सिद्धेश सावंत गोलंदाजीसाठी दाखल. जर्सी क्रमांक 45 मालवणचा सुपुत्र. पहिल्या बॉलवरती आडवा बॅटने या ठिकाणी डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. थोडीशी मिसफिल्ड येताना पाहिलं मिळते, परंतु बॅकअप या ठिकाणी पाहिलं मिळतं मंगेश आगे यांच्याकडनं. मंगेश सांगताय तुम्ही जा बॉलवरती, मी आहे तुमच्या पाठी, आणि तेच चित्र पाहिलं मिळतंय. त्यांच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात मंगेश आगे. एका धावेसाठी आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक मोठा फटका यतीशच्या बॅट मधून. मुंबई सध्या चालू आहे साईंची पदयात्रा आणि बॉलला पाठवलंय या ठिकाणी हवाई यात्रा. 6 धावांसाठी आलाय आणखीन एक षटकार. काय फलंदाजी करतोय, उगाच त्याचं नाव काढलं जात नाही. भिवंडीमध्ये, भिवंडी ग्रामीण मध्ये चांगला परफॉर्मन्स केला यतीश शेलार या नावाने. धुमाकूळ घातला होता तो यतीश फलंदाजी करताना पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका. डाऊन द ग्राउंड, एक धाव कंप्लीट. या ठिकाणी आणखीन एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. म्हणजे काय कल्पेश म्हणतो यतीशला आपण गोलंदाजाला धुवू. कल्पेश म्हणतो यतीशला आपण गोलंदाजाला धुवू. सध्या इंस्टाग्राम वरती व्हायरल झालाय. चांगल्या बोले कू काय फलंदाजी करतोय, अप्रतिम दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही साईडने आक्रमण हल्ले केले जातात गोलंदाजावरती. एका बाजूने डावखुरा बॅटर कल्पेश, तर एका बाजूने उजव्या हाताचा बॅटर यतीश. आणखीन एक आडव्या बॅटने वेगाने जाणारा बॉल. त्या ठिकाणी खेळाडू पाहत राहतील. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. म्हणजेच ही काय 4 धावांसाठी सीमारेषा पलीकडे आक्रमण केलंय. कॅप्टन गोलंदाजीसाठी दाखल झाले होते आणि कॅप्टन यांना त्यांची जागा दाखवली जाते वारंवार सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सत्तावीस धावा झाल्यात. 11 धावांची फक्त आवश्यकता. परंतु इथे कल्पेश थांबणार नाहीयेत. कल्पेश सांगणार तिथे त्यांची सिग्नेचर देत आहेत. या ठिकाणी याही बॉलला पाठवलं सीमारेषाच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 33 जिंकण्यासाठी 4 धावा 5 धावांची आवश्यकता. पाहूया महेंद्रसिंग धोनी या स्टाईलने हा सामना पूर्ण करतोय का कल्पेश. कारण की मी आल्या सांगितलं होतं माझे साथी स्कोरर की कल्पेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल आणि तेच चित्र पाहायला भेटतंय मैदानामध्ये. कल्पेश ऑन फायर. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. आता जिंकण्यासाठी येणाऱ्या 12 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. माफ करा, 12 बॉल 5 धावांची आवश्यकता. टीम तयार राहायचंय. दुपारपाळी मोटर लोडर. आणखीन एक आडव्या बॅट मधून यतीशच्या आलाय आणि याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी अप्रतिम षटकार आणि अंतिम फेरीमध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळतोय. टीम आई एकविरा साजन भोईर अँड कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन टीम. जाऊया टॉस साठी. निलेश चला पण टॉस साठी या. चला कॅप्टन्सी या.